नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि बांधवांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेतकऱ्या अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे, कारण की शेतकऱ्यांच्या या ठिकाणी प्रमुख योजनांबद्दल आपण या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत। व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। मित्रांनो, आता या ठिकाणी शेतकरी बांधवांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली असून शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पैसे जमा होणार आहेत। शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत थेट 2000 रुपये आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 2000 रुपये असे तुम्हाला 4000 रुपये 2 हप्त्याचे पैसे भेटणार असून शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी असं पण आपण म्हणू शकतो, कारण की ही खूप कालावधीनंतर सरकारने असा निर्णय घेतलेला आहे की पूर्ण पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असून डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण पैशांचे हे वितरण आता केले जाणार आहे। आता बघा, यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं जर नाव असेल तर तुमच्या बँक खात्यावरती सर्वात आधी हे पैसे जमा होणार आहे। तुम्हाला डायरेक्ट डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे हे पैसे आता मिळणार असून तुम्हाला आज येणार की उद्या येणार की दुसरी कोणती तारीख आहे ते पण आपण सांगतो, कारण आता पेरणीचे दिवस आलेले आहे। मित्रांनो, पेरणीसाठी शेतकऱ्यांचा खर्च वाढलेला आहे, यामुळे सरकारने शेतकऱ्यांना जे काही ती नमो शेतकरी पीएम किसान योजनेचे हप्ते आता लवकरच देत आहे। तर चला पाहूया संपूर्ण माहिती। तर व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका। आता या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी पीएम किसानचे 2000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये असे एकूण 4000 रुपये येत्या काही आठवड्यामध्ये येत्या काही दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती हे असे 4000 रुपये एकूण रक्कम तुमच्या खात्यावरती सरकणार आहे। तुम्हाला कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यामध्ये क्रेडिटेड असा मेसेज मोबाईलवर येऊ शकतो, तर तुम्ही नेहमी मोबाईल चेक करत राहा, कारण की मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या दोन्ही योजनांचे पैसा वितरणाबद्दल या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेले आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, आता नुकसान भरपाईचे पण पैसे या ठिकाणी तुम्हाला दिले जाणार आहे। बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50,000 रुपयांचा पीक विमा किंवा यापेक्षा अधिकची रक्कम शेतकऱ्यांना आता दिली जाणार आहे आणि यामुळे शेतकरी चांगलेच खुश होणार आहे, कारण की खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आता निर्णय घेतला आहे। 4 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या अंतर्गत या पैशांचे वाटप केले जाणार असून या ठिकाणी तुमच्या जिल्ह्याचे नाव यादीमध्ये असाल तर तुम्हाला आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे, कारण की नमो शेतकरी योजनेचे आणि पीएम किसान योजनेचे हे 4000 रुपये येताच लगेच तुम्हाला पीक किंवा नुकसान भरपाईचे पण हे वेगळेच 15,000 रुपये मिळणार आहेत। काहींना 12,000 तर काहींना 16,000 रुपये तर काहींना 20,000पर्यंत पीक नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहे। मित्रांनो, आता 15 जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने हे जे पैसे आहे मित्रांनो दिले जाणार असून सर्वात आधी या 15 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होऊ शकतात अशी सूत्रांकडून माहिती येत आहे। चला, नेमके कोणते ते 15 जिल्हे आहेत ते त्या 15 जिल्ह्यांमध्ये पीएम किसान नमो शेतकरी योजनेचे हे 4000 रुपये सर्वात आधी मिळणार आहेत आणि पीक विमा नुकसान भरपाईचे पण पैसे तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहेत। तर तुम्हाला मोबाईल तुमचा जो SMS आहे, तुमचं जे मेसेज बॉक्स आहे ते तुम्ही नेहमी तपासत राहा, कारण की तुमच्या मोबाईलवरती कधी पण मेसेज येऊ शकतो की 4000 रुपये क्रेडिट असा मेसेज तुम्हाला येऊ शकतो। तर तुम्ही तिथे फेक मेसेज म्हणून त्याला अवॉइड करू नका, त्याला नजरअंदाज करू नका, कारण की तो मेसेज जो आहे तो या ठिकाणी या दोन्ही योजनेचा म्हणजे नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। मित्रांनो, आता सरकार डीबीटीच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला ते वितरण केले जाऊ शकतात, म्हणजे डीबीटीच्या माध्यमातूनच हे तुमच्या खात्यावरती येणार आहे। मित्रांनो, आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की
मी तुम्हाला 15 जिल्ह्यांची यादी पण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, तर व्हिडिओला कुठेही स्किप करू नका. आता इथे बघू शकतात की व्हिडिओच्या माध्यमातून पीक विमा नुकसान भरपाई आणि PM किसान नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय झालेला आहे. बघा किती शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे, तर 4,544 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 336 कोटी रुपये, म्हणजेच बघा या ठिकाणी 336 कोटी रुपयांची पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम दिली जाणार असून PM नमो शेतकरी योजनेचे पण पैसे या ठिकाणी मिळणार आहे. तर या ठिकाणी आपण 15 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी बघू शकता की पहिला जिल्हा आहे तो मित्रांनो नांदेड जिल्हा. नांदेड जिल्हा, जर या नांदेड जिल्ह्यातील कुणी राहणारे रहिवासी शेतकरी असेल तर नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती DBTच्या अंतर्गत आता डायरेक्ट पीक विमा नुकसान भरपाईचे 4,000 रुपये म्हणजेच नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजना असे दोन्ही या ठिकाणी पैसे येऊ शकतात. त्यानंतरचा तो जिल्हा आहे मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतात की तो आहे म्हणजे आपला मराठवाड्यातील बीड जिल्हा. बीड जिल्ह्यातील तुम्ही रहिवासी असाल तर तुमच्यासाठी खूपच आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे, कारण की तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपयाची रक्कम ही ट्रान्सफर केली जाऊ शकते मित्रांनो. आता येत्या आठवड्यामध्ये ही जी रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरात लवकर ट्रान्सफर करण्यात येईल. त्यानंतरचा जो जिल्हा आहे मित्रांनो तो आहे मित्रांनो सोलापूर जिल्हा, त्यानंतर कोल्हापूर, सातारा, सांगली, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर विदर्भातला प्रमुख जिल्हा म्हणजे जिल्हा अमरावती जिल्ह्यातील शेतकरी तुम्ही रहिवासी असाल तर तुमच्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे. त्यानंतर आहे मित्रांनो अमरावती झाला तर विदर्भातला अकोला, वाशिम, यवतमाळ, त्यानंतर गोंदिया, गडचिरोली, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपण गेलो तर त्या ठिकाणी आहे मित्रांनो पुणे जिल्हा, त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव जिल्हा. ही तर 15 जिल्ह्यांची यादी आहे मित्रांनो, ती सूत्रानुसार या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेली आहे. तर या ठिकाणी PM किसान योजना आणि नमो शेतकरी योजना या ठिकाणी दोन्ही योजनांचे पैसे असे 4,000 रुपये तुमच्या खात्यावरती ट्रान्सफर केले जाणार आहे. तर तुम्ही संयम ठेवावा, येत्या काही दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती हे पैसे दिसणार आहे. DBTच्या माध्यमातून पैसे तुमच्या खात्यावरती सरकणार आहे, तर तुम्ही थोडासा संयम ठेवावा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयुक्त आणि गरजेचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ऑनवर सेट करा, जेणेकरून महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील मित्रांनो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.